अजितदादा जिवंत आहेत, त्यांना लपवून ठेवलं आहे. 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघाताबाबत एक अतिशय धक्कादायक खुलासा आज करण्यात आला आहे. या प्रकरणाला 10 दिवस उलटत असतानाच आज सकाळी अचानक एक बातमी समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या बातमीमुळे आता सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे की दादा जिवंत आहेत आणि दादा परत येणार. कालपर्यंत टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये या अपघाताविषयी ज्या बातम्या दाखवल्या जात होत्या त्यामध्ये जे सांगितलं जात होतं ते आता कदाचित खोटं ठरणार आहे. कारण आज सकाळी जी धक्कादायक माहिती समोर आली आहे तिने मागचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. खरं तर हा अपघात 28 जानेवारीला सकाळी 8:45 झाला होता. आता या प्रकरणाला 10 दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. पण अचानक आज हा दावा केला जातोय की दादा जिवंत आहेत आणि त्यांना लपवून ठेवला आहे. आता हा दावा आम्ही नाही तर अशा एका व्यक्तीने केला आहे जी व्यक्ती आजवर कधीच कॅमेरासमोर आली नव्हती. खरं तर कालपर्यंत चर्चा वेगळीच होती की विमानात 6 जण होते पण मृतदेह 5च सापडले. ज्या देहावर दादा म्हणून अंत्यसंस्कार झाले ती बॉडी दादांची नव्हतीच, असा खळबळजनक दावा त्यांचे निकटवर्तीय अमोल मिटकरी यांनीही केला होता. त्यातच काही महत्त्वाच्या शंकाही उपस्थित केल्या जात होत्या, जसे की दादांची ओळख त्यांच्या घड्याळावरून पटली. मग संपूर्ण विमान जळून खाक झालं तरी ते घड्याळ आगीत सुरक्षित कसं राहिलं? दुसरी शंका म्हणजे विमानात असलेली कागदपत्रे त्यांना साधा डागही लागला नाही, हे कसं शक्य आहे? या शंकांचा उहापोह चालू असतानाच चहाच्या टपरीपासून ते मंत्रालयाच्या कॉरिडॉरपर्यंत एकच चर्चा सुरू झाली होती की दादा जिवंत आहेत, दादा परत येणार. बारामतीमध्ये तर काही लोक दबक्या आवाजात म्हणत होते की दादांना कुठेतरी सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलं आहे आणि ते लवकरच समोर येऊन पत्रकार परिषद घेतील. पण आज सकाळी जो नवीन दावा समोर आला आहे त्याने संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय. मग खरंच काय आहे या प्रकरणाचे तथ्य? हा दावा कशामुळे केला गेला? दादा खरोखर जिवंत आहेत का? आणि जर ते असतील तर ते कुठे आहेत आणि कधी परत येणार? कोणता आहे तो असा व्यक्ती ज्याने आजवर टीव्हीवर न आलेला हा वेगळा दावा केला आहे, ज्यामुळे या प्रकरणाचे संपूर्ण चित्रच बदलले आहे? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. दादांच्या विमानावरील अपघाताबाबत दररोज नवनवीन शंका उपस्थित केल्या जात आहेत. दररोज वेगवेगळे दावे केले जात आहेत. पण आज एक असा व्यक्ती कॅमेरासमोर आला आहे की ज्याने या प्रकरणाचे सगळे चित्र बदलून टाकलं. कालपर्यंत हा व्यक्ती कुठेही नव्हता. अचानक हा व्यक्ती कॅमेरासमोर येऊन बोलला आणि सगळ्या टीव्हीवर याच्याच बातम्या सुरू झाल्या. कारण त्यांनी काय विधान केलं आहे? एक अशी या अपघाताबाबत गोष्ट सांगितली जी याआधी कधीच माहिती नव्हती आणि ज्यामुळे आता बारामतीमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली की दादा आता येणार, दादा पत्रकार परिषद घेणार, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. अचानक आज सकाळी ही बातमी आली. पण खरं तर या प्रकरणाची सुरुवात जी आहे ती अपघाताच्या दिवसापासून झाली होती. आज 10वा दिवस आहे. 10व्या दिवशी सकाळी हा भयानक दावा झाला आणि ज्याने महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. पण जेव्हापासून अपघात झाला होता जेव्हा अपघात झाला त्याच्या अपघात झाल्यानंतर एका तासापासूनच वेगवेगळे पुरावे समोर यायला सुरुवात झाली होती. आजचा दावा धक्कादायक आहे. आज काय वास्तव आहे त्या ठिकाणी, याच्यामध्ये दादा खरंच आहेत का की खरंच काय सत्य आहे? तर यासाठी आपल्याला पहिल्या दिवसापासून सगळं पाहावं लागेल. पहा, काल जो व्यक्ती कॅमेरासमोर आला आहे आणि त्याने जे सांगितलं त्यामुळे पहिल्यापासून जी जी स्टोरी तुम्ही ऐकली होती, जी जी माहिती तुम्ही आजपर्यंत टीव्हीवर ऐकली होती ती सगळी खोटी ठरणार आहे. कारण की जे दाखवलं गेलं, जे जे दिसलं त्याचं चित्र वेगळंच होतं आणि खरं चित्र वेगळंच होतं. खरं तर सर्वांना माहीत आहे 28 जानेवारीची ती सकाळ होती ज्या दिवशी 8:45 अपघात झाला. आणि अपघात झाल्यानंतर घटनास्थळी सगळे जे सुरक्षा रक्षक दल असतील किंवा इतर गोष्टी ज्या असतात त्या तिथे दाखल झाल्या. त्यानंतर तिथे डेड बॉडीज सापडल्या आणि त्यानंतर त्या घेऊन 29 तारखेला जो आहे तो अंत्यविधी झाला. तर हे इथपर्यंत तुम्हाला माहीत आहे. पण जेव्हा अपघात झाला होता त्याच्या काही तासांतच एक वेगळाच दावा करण्यात आला होता आणि खरं तर या प्रकरणाला तिथूनच वळण लागायला सुरुवात झाली होती. पहिला दिवस होता 28 जानेवारीचा. अपघात झाला आणि काही तासांतच एक आमदार अमोल मिटकरी यांचा आवाज माध्यमांमधून घुमला. मिटकरींनी दावा केला जो दावा या प्रकरणाची दिशा बदलणार होता. लोक अपघात कसा झाला, तांत्रिक चूक होती का, वैमानिकाची चूक होती हेच पाहत होते. पण इकडे अमोल मिटकरींनी अशी बाजू दाखवली जी कोणीच दाखवत नव्हतं. ते म्हणत होते विमानाचा धूळ नव्हता निघत, विमानांमधून धूळच नव्हता, मग विमान कसं कोसळलं? त्यांनी तर हा 100% घातपात आहे असा दावा केला. खरं तर लोकांना वाटलं चला जाऊ द्या, ते भावनावश झाले आहेत त्यामुळे कदाचित ते दावा करत असतील. पण दुसरा धक्कादायक दावा त्यांनी जो केला त्यानेच खरं तर या प्रकरणाची दिशा बदलली आणि दुसऱ्या दिवशी त्याचं खरं सत्य उघड होणार होतं. पण आज 10व्या दिवशी जो व्यक्ती कॅमेरासमोर आलाय त्याने जे सांगितलं त्याने तर सगळ्या गोष्टींचं चित्रच पलटलं आहे. पहिल्या दिवशी ते म्हणाले विमानातून धूळ निघत नव्हता, पण त्यांनी दुसरा दावा केला की मृतदेह 5च होते, 5च मृतदेह होते. आणि मग हे असं कसं झालं?
आता आता ही पहिल्या दिवशीची गोष्ट होती, पण दुसऱ्या दिवशी एक दुसरे बडे नेते याच्यावर असं काहीतरी बोलणार होते की ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार होता. 28 जानेवारीला हा मुद्दा तिथे आला. दुसऱ्या दिवशी सांसद संजय राऊत पत्रकारांशी बोलताना त्यांनी धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले, दादांनी 15 तारखेला सांगितलं होतं की त्यांच्याकडे सत्ताधारी पक्षाची एक मोठी फाईल आहे आणि त्या फाईलमध्ये सगळ्या लोकांचा कच्चा चिठ्ठा आहे. मग कच्चा चिठ्ठा आहे आणि ती फाईल जर ओपन झाली असती तर सगळ्या मोठ्या मोठ्या राजकारण्यांचे धाबे दणाणं असते, असं संजय राऊत यांनी विधान केलं. हा दिवस होता दुसरा आणि इथूनच खरं याला राजकीय वळण लागायला सुरुवात झाली होती. खरं आज जे उघड झालं आहे त्याची पायाभरणी खरं तर दुसऱ्या दिवशी झाली होती, पण तिसऱ्या दिवशी खरंच याचा महत्त्वाचा मोहरा सापडणार होता. आणि खरंच 10व्या दिवसाचा आजचा जो रिपोर्ट आहे, आजचा जो व्यक्ती कॅमेऱ्यासमोर येऊन जर बोलला आहे तर ते अतिशय वेगळंच असणार आहे. पहा, आता सगळ्यात महत्त्वाचं तिसऱ्या दिवशी काय झालं की तांत्रिक बाबींमध्ये एक महत्त्वाची घडामोड घडली. ब्लॅक बॉक्स सापडला होता. ढेगाऱ्यातून ब्लॅक बॉक्स बाहेर काढण्यात आला. वैमानिक संकट आल्यावर मी डे म्हणण्याऐवजी ओ शिट असे उद्गार त्याच्यात रेकॉर्ड झाले होते. याचा अर्थ असं काहीतरी अनपेक्षित घडलं आणि याच दिवशी ममता बॅनर्जी यांनी देखील हायकोर्टाबाबत याचा तपास करा असं त्यांनी म्हटलं. आणि तिथेही पुन्हा तीच गोष्ट उघड होत होती की विमानात 6 जीन बसले होते, मग 5च बॉडी कशा सापडल्या, मग तो 6वा माणूस कुठे गेला. चौथ्या दिवशी अशा एका व्यक्तीला अटक होणार होती की ज्याच्या कबुलीने या प्रकरणाचा रोखच बदलला. दिवस चौथा उजाडत होता. लोक दादांना श्रद्धांजली देत होते. शोकाकल परिस्थितीत त्यांचा अंत्यविधी झाला होता. सुनेत्रा वहिनींची शपथ होणार हे लोकांना समजलं होतं. पण आज जे उघड झालं आहे, जो व्यक्ती कॅमेरासमोर आला आणि त्याने कॅमेराच्या समोर येऊन जे सांगितलं त्याची कुणीच कल्पना केली नव्हती. पहिली अटक ज्या दिवशी झाली जेव्हा दिल्लीमध्ये तपास यंत्रणेने एका खासगी विमान कंपनीच्या मालकाला आणि ग्राउंड स्टाफला ताब्यात घेतलं, चौकशी सुरू झाली. त्याच दिवशी सोशल मीडियावर पॅसेंजर मॅनिफेस्टो व्हायरल झाला. म्हणजे त्या मॅनिफेस्टोवर हाताने काही आकडे लिहिले होते. C2P3 म्हणजे विमानात 6 जीन असल्याचं स्पष्ट दिसत होतं, पण मृतदेह तर 5च होते. 5व्या दिवशी वैमानिकाच्या पत्नीने सोशल मीडियावर येऊन दावा केला की टीव्हीवर जो फोटो माझ्या पतीचा मृत म्हणून दाखवला जातोय तो त्यांचा नाहीच, माझे पती जिवंत आहेत. या विधानाने राजकारण तापलं. जर पायलट जिवंत असेल तर मग विमानात कोणाचा मृतदेह सापडला. याच दिवशी गोजूबावी गावातील काही लोकांनी दबक्या आवाजात चर्चा सुरू केली की त्यांनी हवेत काहीतरी वेगळं पाहिलंय. 6व्या दिवशी प्रशासनाने सांगितलं की दादांची ओळख त्यांच्या मनगटावरच्या घड्याळावरून पटली, पण तज्ज्ञांनी प्रश्न विचारला की ज्या आगीत विमानाचं टिटॅनियम वितळलं तिथे ते महागड घड्याळ सुरक्षित कसं राहिलं. याच दिवशी अमोल मिटकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आणि त्यांनी CCTV फुटेजची मागणी केली. पण CCTV फुटेज सिक्युरिटीच्या नावाखाली दाबून का ठेवलं जात होतं. 7व्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मुंबई विमानतळाच्या फुटेजकडे होतं. पण धक्कादायक बाब म्हणजे 28 जानेवारीच्या सकाळी त्या गेटवरचे कॅमेरे तांत्रिक बिघाडामुळे बंद होते असं सांगण्यात आलं. एकाच वेळी सर्व CCTV कसे बंद पडू शकतात. याच दिवशी गोजूबावीचे सरपंच पहिल्यांदा आपल्या निकटवर्तीयांशी त्या निळ्या पॅन्टवाल्या व्यक्तीबद्दल चर्चा केली होती. खरं सत्य आता उघड होणार होतं 8व्या दिवशी. 8व्या दिवशी देखील आता त्या फाईल्स, ते कागद का जळाले नाहीत अशा सगळ्या चर्चा होतच होत्या. पण पुढच्या दिवशी म्हणजेच 9व्या दिवशी जी कॉल रेकॉर्डिंग उघड होणार होती त्याची कल्पना कोणाला नव्हती. आता खरं तर कॉल रेकॉर्डिंग ज्यांना कॉल केला होता अपघात होण्याच्या 10 मिनिटांआधी तो व्यक्ती समोर आला खरा, पण 10व्या दिवशी म्हणजे आज सकाळी जो व्यक्ती ज्याने ही गोष्ट प्रत्यक्ष पाहिली होती तोच समोर आला होता. 9 दिवसांनंतर ती गुप्त कॉल रेकॉर्डिंग जगासमोर आली. काळजी करू नका, मी मार्ग काढतोय, हे दादांचे शब्द स्पष्ट ऐकू येत होते. जर विमान कोसळणार होतं तर दादा इतके शांत कसे होते की दादांना माहिती होतं की ते विमानातून बाहेर पडणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्र या एकाच प्रश्नाचे उत्तर शोधत होता आणि आज 10वा दिवस. आज सकाळी जे घडलं त्याने सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. आज 10व्या दिवसाची सकाळ ही या संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलणारी ठरली. गोजूबावीचे सरपंच जे या दुर्घटनेचे सर्वात मोठे प्रत्यक्षदर्शी आहेत ते आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर कॅमेरासमोर आले. त्यांनी जो दावा केलाय तो ऐकून संपूर्ण तपास यंत्रणा हादरली आहे. सरपंच म्हणाले, ज्या दिवशी विमान कोसळलं त्या दिवशी मी माझ्या शेतात होतो. विमान खाली येताना मी पाहिलं की ते हवेतच हेलावके घेत होतं. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे विमान जमिनीवर आदळण्याच्या अवघ्या काही सेकंदाआधी विमानाचं एक दार उघडलं आणि एका व्यक्तीने थेट खाली उडी मारली. त्या व्यक्तीने निळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. सरपंचांच्या या विधानाने आता एकच प्रश्न उभा राहिलाय, तो निळ्या पॅन्टचा व्यक्ती कोण होता. अजितदादा नेहमी पांढरा शुभ्र कुर्ता पायजामा वापरतात, पण विमानतळावर जाताना त्यांनी मेषांतर केलं होतं का? किंवा तो 6वा प्रवासी ज्याची नोंद कागदपत्रात होती तोच हा निळ्या पॅन्टचा व्यक्ती होता का? सरपंचांनी पुढे सांगितलं की तो व्यक्ती खाली पडल्यानंतर गोजूबावीच्या दिशेने असलेल्या दाट झाडीत पळत गेला आणि आम्ही तिथे पोहोचायच्या आत काही काळ्या रंगाच्या गाड्या तिथे आल्या आणि त्यांनी त्या परिसराला वेढा घातला होता.
सरपंचांचा हा खुलासा आणि त्यांनी पाहिलेला तो निळ्या पॅन्टचा व्यक्ती आता या तपासाचा केंद्रबिंदू बनला आहे. जर एका व्यक्तीने उडी मारली होती तर मग आजवर ही माहिती का लपवून ठेवली? का फक्त 5 मृतदेहांचाच उल्लेख केला गेला? आणि तो उडी मारणारा व्यक्ती जर पायलट असेल तर त्याची पत्नी म्हणतीये त्याप्रमाणे तो सुरक्षित कुठे आहे? प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण या प्रकरणातील मुद्दे आणि सोशल मीडियावर फिरणारे दावे सविस्तर पाहिले. पण व्हिडिओच्या शेवटी एक गोष्ट अत्यंत प्रामाणिकपणे स्पष्ट करतो की आज बारामती किंवा संपूर्ण महाराष्ट्रात जी चर्चा सुरू आहे ती केवळ लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नातून आणि दादांवरील प्रेमातून निर्माण झाली आहे. विमान अपघात, ती गुड कॉल रेकॉर्डिंग आणि 6व्या प्रवाशाचा जो उल्लेख आपण केला, ही सध्या उपलब्ध माहिती आणि लोकांच्या शंकांवर आधारित केवळ एक शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवर किंवा अधिकृत सूत्रांकडून दादा जिवंत आहे यावर अद्याप कोणताही शिक्कामोर्तब झालेला नाहीये. त्यामुळे या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवणं किंवा चुकीची माहिती पसरवणं हा नसून लोकांच्या मनात नेमकं काय प्रश्न आहेत हे मांडणं आहे. अजितदादांसारख्या कणखर नेतृत्वाचं महाराष्ट्रावर प्रेम अपार आहे. म्हणूनच आज कोणालाही पटत नाहीये की ते आपल्यात नाहीयेत. पण सत्य काय आहे हे काळच ठरवे. आता तुम्हाला नेमकं काय वाटतं? त्या दिवशी विमानात नेमकं काय घडलं असेल? ती कॉल रेकॉर्डिंग खरंच खरी आहे का? आणि तो 6वा प्रवासी कुठे गेला? तुमच्या मनात जी काही शंका असेल किंवा तुम्हाला जे काही वाटत असेल ते खाली कमेंटमध्ये नक्की कळवा.